भांडवल जरी कमी असेल तरीही तुम्ही बिझनेस करू शकता. 10,000 आणि 20,000 रुपये गुंतवून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. हो, 2026 आणि 27 मध्ये तुमच्याकडे भांडवल जरी कमी असेल तरीही तुम्ही बिझनेस करू शकता. कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार असतो की मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण मनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की भांडवल आणायचं कुठून. कारण बिझनेस हा शब्द खूप मोठा वाटतो, मला असं वाटतं त्याला 5 लाख रुपये, 10 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये बिझनेससाठी लागते. लक्षात घ्या, असे काही बिझनेस आहेत जे तुम्ही 10,000 किंवा 20,000 रुपये जरी तुमच्याकडे असतील तरीही तुम्ही सुरू करू शकता. आणि हे ऑनलाईन बिझनेस आहे, ना तुम्हाला ऑफिसची गरज आहे ना दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज असणार आहे, आणि गुंतवणूक पण खूप कमी असणार आहे, पण संधी खूप मोठी असणार आहे. स्टार्टअप लक्षात घ्या इथूनच सुरू होतात आणि बऱ्याच जणांनी हे केलेलं आहे. कोविडमध्ये खूप कमी बजेटमध्ये बिझनेस चालू केले आणि ते आता ग्रो करत आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे फक्त 10 किंवा 20,000 रुपये आहेत का, तर तुम्ही बिझनेस करू शकता आणि स्वतःचा ऑनलाईन बिझनेस करू शकता, स्वतः मालक बनू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की असे 5 बिझनेस आहेत जे तुम्ही सहज चालू करू शकता, तेही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. हा बिझनेस असा आहे, जर योग्य पद्धतीने केला तर ग्रोथ 100% आहे. भविष्यात तो मोठा ब्रँड बनू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळू शकते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नमस्कार, माझं नाव आहे सनी चाबुकस्वार. गेली 10 ते 12 वर्ष झालं मी स्टुडंटला ट्रेनिंग देत आहे, बिझनेसच्या बाबतीमध्ये, स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये. बिझनेस असेल, फायनान्स असेल किंवा डिजिटल मार्केटिंग, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. खूप चांगली माहिती तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. असे कोणते बिझनेस आहेत, कारण तुमच्या मनामध्ये सस्पेन्स आला असेल, अरे मला तर चालू करायचं होता आणि माझ्या समोरच हा व्हिडिओ आलेला आहे. बिझनेस पहिला आहे ते म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी. आज खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. माझे काही स्टुडंट त्यांनी स्वतःची एजन्सी चालू केलेले आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना क्लायंट मिळत आहेत. बाहेर लक्षात घ्या, फक्त सोशल मीडिया हँडलिंगसाठी किंवा डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी मिनिमम 10,000 ते 15,000 रुपये चार्जेस घेतले जातात. हे फक्त सर्व्हिस चार्जेस आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल, मी म्हणतो 10च क्लायंट मिळवते तुम्हाला एका महिन्यामध्ये, 10,000 रुपयांनी त्याचे 1 लाख रुपये होऊ शकतात. आणि यासाठी काय गरजेचं आहे, फक्त डिजिटल मार्केटिंगचं स्किल शिकायचं आहे. ते तुम्ही युट्यूबवरून पण शिकू शकता किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तिथं पण तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आज प्रत्येक व्यवसाय असेल, छोटा किंवा मोठा व्यवसाय असेल, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती येतोच, गुगलवरती ग्राहक तो शोधत येतच असतो. त्याच्यामुळे हे जर स्किल तुम्ही शिकला तर 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. जर तुम्हाला कॅनवा जमत असेल, मेटा ऍड्स जमत असतील आणि सोशल मीडियाच्या पोस्टिंगचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% या व्यवसायामध्ये येऊ शकता. कारण आज लोकल बिझनेसला डिजिटल मार्केटरची किंवा सोशल मीडिया मार्केटरची खूप गरज आहे. त्यांना अकाउंट हँडल करायला वेळ नसतो आणि ह्याच्यामध्ये गुंतवणूक खूप कमी. लक्षात आहे, एक सिंपल आहे, तुम्ही एक स्वतःचं डोमेन घ्या, फ्री पण वेबसाईट बनतात, जसं odo.com आहे, असे बरेचसे आहेत. तुम्ही फ्री वेबसाईट ChatGPTला विचारलं तरी ते सांगून देतो तुम्हाला. त्याचं डोमेन तुम्ही घेतलं, एक वेबसाईट बनवली आणि कॅनवाचं एक प्रो व्हर्जन घ्यायचं, 300-400 रुपयामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन होऊन जातं. घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी त्याच्यावरती काम होतं. आणि इंटरनेट तर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतं. आपण 1.5 GB 2 GB चा डेटा असंच महिन्याला मारत असतो. त्याचा वापर योग्य प्रमाणामध्ये होऊन जाईल. 5,000 ते 10,000 रुपयापासून हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. लक्षात घ्या, सुरुवात छोटी असेल, ह्याचा जो सक्सेस रेशो आहे तो खूप मोठा आहे. कारण मी बघितलेले माझे क्लायंट, माझे विद्यार्थी आता पैसे कमवत आहेत. दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंग, बऱ्याच जणांनी शब्द ऐकलेला आहे, फ्री मध्ये काम करायचं म्हणजे फ्रीलान्सिंग. थोडक्यात सांगतोय तुम्हाला, तुमच्याकडे कोणतेही स्किल असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग सहज करू शकता. कारण आज तुम्ही बघताय फ्रीलान्सर कोविड नंतर जो आपला लॉकडाऊन पडला त्यानंतर खूप ग्रीप पकडतायत. फ्रीलान्सिंग मध्ये येतं काय, सगळ्यात महत्वाचं ग्राफिक डिझायनिंग. आज प्रत्येक बिझनेसला त्यांच्या डिझाईनची गरज आहे. ज्यावेळेस आपण कोणतं प्रोडक्ट अनाऊन्स करतो त्यावेळेस त्यांच्याकडे ग्राफिकच्या डिझाईन असणं खूप गरजेचं आहे. पॅम्पलेट आले, पोस्टर आले, फ्लेक्स आले, लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, कितीतरी गोष्टी आहेत. असं तुम्ही फ्रीलान्सिंगनी सेल करू शकता. दुसरं आहे ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंगचं तुम्ही पाहत असाल की बाहेर आता सिनेमॅटिक व्हिडिओ करणारे किती लोक आहेत. कारण आज गाडी घेतली तरी माणूस व्हिडिओ बनवतोय, छोटंसं ओपनिंग केलं तरी पण माणूस व्हिडिओ बनवत असतो, किंवा स्वतःचं एखादं शॉप किंवा बिझनेस टाकला तर स्टार्टिंग ही व्हिडिओनेच होत असते. त्याचबरोबर बऱ्याच जणांना होतं काय, कंटेंट रायटरची खूप मार्केटमध्ये गरज आहे. कारण फ्रीलान्सिंग मध्ये कंटेंट रायटिंग हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण बऱ्याच जणांना बोलायचं असतं पण स्क्रिप्ट जमत नाही किंवा कंटेंटच सापडत नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी कंटेंट रायटिंगचं काम करू शकता. दुसरं वेब डिझायनिंग किंवा वेबसाईट डिझाईन तुम्ही सहज शिकू शकता. ऑनलाईन त्याचे कोर्सेस अवेलेबल आहेत, माझ्याकडे त्याचे कोर्सेस अवेलेबल आहेत. एकदा वेबसाईट बनवली, कारण प्रत्येक बिझनेसला स्वतःची वेबसाईट गरजेची असते. जर त्याला ऑनलाईन ट्रॅफिक आपल्या बिझनेसकडे वळवायचं असेल तर वेबसाईट ही महत्वाची असते. तुम्ही वेबसाईट बनवून देऊ शकता. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की एआयच्या सर्व्हिसेस, तुम्हाला जर 4 ते 5 एआयचे टूल्स जमले तर एखाद्या बिझनेससाठी तुम्ही एआयच्या सर्व्हिसेस देऊन किंवा एआयचे टूल्स यूज करून
त्यांना हेल्प करू शकता. कारण आज आपल्या इंडियामध्ये अजून एआयचा वापर पाहिजे तेवढा वाढलेला नाही, त्याच्यामुळं त्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे. त्यामुळं हे जर तुम्हाला जमलं तर भारतात पण काम मिळतं आणि बाहेरून पण काही जणांना कामं येऊ शकतात, कारण एआय टूल्स आज वर्ल्ड वाईड काम करत आहे. सुरुवातीला फक्त तुम्हाला एक लॅपटॉप लागेल, मी तर म्हणतो सेकंड हँड घ्या. इंटरनेट चाललं त्याच्यावरती खूप झालं, कारण इंटरनेटच आपल्यासाठी महत्वाचं आहे. तिसरा बिझनेस आहे ते म्हणजे डिजिटल प्रोडक्ट. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, डिजिटल प्रोडक्ट. एकदा मेहनत करा आणि अनेक वेळा विक्री करा. किती किती सोपं आहे. एकदाच मेहनत करायची, अनेक वेळा विक्री करायची. जसं ई बुक, जसं माझं पण बी परफेक्टचं मी ई बुक घेऊन येत आहे. एकदाच मी ई बुक बनवणार, मी लाईफ टाइम ते सेल करू शकतो. रिझ्युमी मेकिंग, बऱ्याच जणांना रिझ्युमी जमत नाही, त्याचे टेम्पलेट बनवून तुम्ही विकू शकता. थंबनेलचे टेम्पलेट बनवून तुम्ही विकू शकता. एकदाच बनवायचे टेम्पलेट आणि तुम्ही वारंवार ते विकू शकता. एक्सेल शीट बनवून देऊ शकता. आता एक्सेल शीट काय भानगड आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुमचा जर एक्सेलचा कोर्स झाला असेल, बरेचसे बिझनेस आहेत, त्याचे एक्सपेन्सेस असेल, त्यांचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, सॅलरी शीट असेल, हे सगळं एक्सेलमध्ये मॅनेज केलं जातं. पण होतं काय, एक्सेल ऑपरेट करायला बरेच लोकांना जमतं, त्याचे फॉर्म्युला यूज करता येत नाही किंवा शीटचा फॉर्मॅट तयार करायला येत नाही. 99% बिझनेसमध्ये एक्सेल यूज केलं जातं. तुम्ही जर शीट बनवून दिले तर त्याचे पण चांगले पैसे तुम्हाला मिळतात. ऑनलाईन कोर्सेस तुम्ही सेल करू शकता जर तुमच्याकडे चांगलं स्किल असेल तर. प्रॉम्प्ट पॅक, कारण बऱ्याच जणांना एआय वापरायचं असतं पण प्रॉम्प्ट कसे लिहायचे हे माहित नसतं. प्रॉम्प्टचा एक पॅक बनवू शकता आणि लोकांना तो विकू शकता. आज विकले जातात प्रॉम्प्ट बरेच जण तर काय करतात, युट्यूबला सबस्क्रायबर वाढवतात, इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढतात आणि अकाउंटच्या अकाउंट लाखो रुपयाला विकून टाकतात. त्यामुळे हे बिझनेस खूप चाललेले लक्षात घ्या. त्यानंतर बिझनेसचे टेम्पलेट तुम्ही बनवून देऊ शकता, कारण बऱ्याच जणांना बिझनेस करायचा असतो पण कुठून करायची सुरुवात आणि टेम्पलेट कोणती यूज करायचं माहित नसतं. हे प्रोडक्ट तुम्ही वारंवार विकू शकता. रिपीट कस्टमर पण ह्याला जास्त असतात. एकाच कस्टमरला तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट सहज विकू शकता. चौथा बिझनेस आहे जो माझा फेवरेट आहे, तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. ना तुम्हाला स्वतःच्या बिझनेसची गरज आहे, ना स्वतःच्या प्रोडक्टची गरज आहे, ना तुम्हाला डिलिव्हरी करण्याची गरज आहे. फक्त एजंट बनून काम करायचं ऑनलाईन आणि तुम्हाला पैसे मिळतात. ॲफिलिएट मार्केटिंगसाठी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट, मिंत्रा यांनी खूप चांगले ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. ते स्वतः म्हणतं की आमच्या बरोबर या आणि पैसे कमवा. यामध्ये स्वतःचा प्रोडक्ट विकत घ्यायचा नाही किंवा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत बसायचं नाही. इतर कंपनीचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आपण सेल आउट करायच्या, त्या बदल्यामध्ये तुम्हाला 2% पासून 50% पर्यंत कमिशन मिळतं. लक्षात घ्या. प्रोडक्ट सिलेक्ट केले की तुम्हाला ते डायरेक्टली दाखवून देतं. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती इन्फ्लुएन्सर येतात, प्रोडक्टची माहिती देतात आणि बोलतात ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा बायोमध्ये त्याच्या लिंक असतात, त्या ॲफिलिएटच्या लिंक असतात. ते कसं बनवायचं, काय बनवायचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच, पण माझ्या डिजिटल मार्केटिंगची जर सिरीज बघितली त्याच्यामध्ये मी ॲफिलिएट मार्केटिंग तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तुमच्या लिंकवरती क्लिक केले की त्याचं कमिशन तुम्हाला यायला सुरुवात होते. अशा मल्टिपल लिंक्स बनवून तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकता, बायोमध्ये टाकू शकता आणि त्याचं कमिशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतं. जशी लोक परचेस करतील तसं तुम्हाला त्याचं कमिशन येणार आहे. यासाठी काय करायचं, सिंपल युट्यूबचं चॅनल बनवायचा, इंस्टाग्रामवरती पेज ओपन करायचं, याला काय भांडवल लागतंय आणि सगळ्यात महत्वाचं ब्लॉग घ्यायला शिका, कारण ब्लॉगच्या मार्फत ॲफिलिएट मार्केटिंग खूप चांगलं होत असतं. ब्लॉग कुठून लिहायचे तर गुगलला ब्लॉगचा खूप चांगला ऑप्शन आहे ब्लॉगर म्हणून, तिथून तुम्ही ब्लॉग लिहू शकता. ब्लॉगमध्ये प्रोडक्टची पूर्ण माहिती द्यायची, माहिती वाचल्यानंतर लोक प्रोडक्ट परचेस करतात. पाचवा बिझनेस आहे ते म्हणजे युट्यूब प्लस पर्सनल ब्रँड. खूप महत्वाची संधी ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कारण युट्यूबवरती आपण असं तसं येतच असतो, व्हिडिओ बघत असतो, पण आत्ताच्या काळात स्वतःचा ब्रँड तयार करणं खूप गरज आहे. ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, पण छोट्या बजेटमध्ये. बघा, बजेट छोटा असेल तरी तुम्ही युट्यूब चॅनल खोलण्यासाठी कोणता पैसा लागतोय, डायरेक्टली फ्रीमध्ये करू शकता. आणि एक स्वतःचं प्रोडक्ट आणलं तर तुम्ही ते युट्यूबवरती घेऊन येऊ शकता. तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. व्हिडिओ बनवल्यानंतर कंटेंट लिहा, त्या कंटेंटचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. एकदा लोकांचा तुम्ही विश्वास जिंकला ही तुमची सगळ्यात मोठी कमाई आहे, कारण युट्यूबवरती ऍड्स येतात, ब्रँड मिळतात, तुम्हाला ॲफिलिएटचा इन्कम चालू होतो. ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकता, कन्सल्टिंग करू शकता, डिजिटल प्रोडक्ट विकू शकता, स्वतःचा बिझनेस त्याच्यावरती प्रमोट करू शकता. लक्षात ठेवा, लोक प्रोडक्ट पेक्षा व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवतात. जसं माझं पुस्तक, पहिल्यांदा माझे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढल्यानंतर माझ्या पुस्तकाची डिमांड खूप वाढली, फेस व्हॅल्यू वाढली, त्यामुळे सनी सरांचं पुस्तक आहे ना, घेऊन टाकू. अशा पद्धतीने पण लोक माझं पुस्तक घेतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, व्हॅल्यू वाढली पाहिजे. महत्वाच्या गोष्टी काय आहेत, कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे स्किल शिकणं गरजेचे, सातत्य ठेवणं गरजेचे. पहिल्या महिन्यात मोठ्या कमाईची अपेक्षा ठेवायची नाही, कारण होतं काय, बऱ्याच वेळा पहिल्या महिन्याचा प्रॉफिट नाही आला तिथं दम तोडून टाकतात, बिझनेस बंद करून टाकतात. ग्राहकांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचे, रोज नवीन काहीतरी आपल्याला पण शिकणं गरजेचे आणि लोकांना रिस्पेक्टफुली प्रोडक्ट विकणं खूप गरजेचं आहे. सिंपल आहे, 10,000 20,000
ही रक्कम तुम्हाला आत्ता छोटी वाटू शकते, पण लक्षात घ्या मोठ्या मोठ्या बिझनेसची सुरुवात ही छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट पासूनच होत असते. त्याच्यामुळे आत्तापासून सुरुवात करा. खिशामध्ये 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये असतील, उसने घ्या, घरच्यांकडून घ्या, काही करा, पण आपला स्वतःचा बिझनेस आत्ता सुरू करा. लक्षात घ्या 2026 चालू आहे, 27 येणार आहे आणि इन फ्युचर मध्ये याची डिमांड पण खूप वाढणार आहे. ते असे काय ऑनलाईन बिझनेस आहे ह्याची जर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला मेलच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून ही सगळी माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कमेंट करायला विसरायचं नाही, व्हिडिओ आवडला तर शेअर करायला पण विसरायचं नाहीये आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर. मित्रांसोबत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांना बिझनेसची सुरुवात करायची आहे. आणि मी सनी चाबूक सर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कायम भेटत राहणार आहे. धन्यवाद. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.